मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच स्टँडर्ड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगर येथे विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातूनही दुःख व्यक्त करण्यात येत आहे। सलगर येथील जगन्नाथ रामू खिचडे हे आपल्या शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते। सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान शेतीचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर त्यांनी डीपीचे बटन सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला। मागील काही दिवसांपासून परिसरात पाऊस झाल्याने शेतातील परिसर चिखलमय झाला होता। डीपी परिसरात ओलावा आणि करंट प्रवाह निर्माण झाल्याने त्यांना तीव्र शॉक बसल्याची माहिती समोर आली आहे। विद्युत धक्का बसताच जगन्नाथ खिचडे हे जागीच कोसळले। त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या लहान नातीने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला। घाबरलेल्या अवस्थेत तिने तातडीने घराकडे धाव घेत कुटुंबियांना घडलेली घटना सांगितली। कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत जगन्नाथ खिचडे यांचा मृत्यू झाला होता। खिचडे वस्ती येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे। शांत आणि मेहनती शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि नातवंडे असा परिवार आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी वीज वितरण विभागाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे।